आज ना आपण कैरीचं पन्हं बघूया। आज मी कैऱ्या आणल्यात, ह्या मिक्स जरी असल्या तरी पन्ह्याला चालतात। तर आपण आता बघूया कैरीचं पन्हं। ह्या आता मी स्वच्छ धुवून घेतल्या आहेत। ह्या मी कुकरला 4 शिट्या करून उकडून घेणार आहे। ह्या तुम्ही बाहेर उकडून घेतल्यात तरी चालेल, पण आत्ता आपल्याला पटपट करायचं आहे, त्यामुळे आपण कुकरला उकडून घेऊया, 4 शिट्या करून घेऊया। हे बघा, आता ह्या अशा गार झाल्यावर काढल्या आणि त्याचं साल काढणार। हे असं साल काढलं मी आणि आत्ता मिक्सरच्या भांड्यात ते टाकते। त्याचा गर काढून घेणार आणि टाकणार आणि वरचं मात्र देठाकडचं काढून टाका हां। आणि ही बाट मग बाजूला टाकायची। कोणाला बाट असेल, एखाद्याला कोय असेल तर ती म्हणजे आतली बी, ही बघा, ही बी ही जर असेल तर ती बाजूला काढून ठेवा। ती कोय आपल्याला घ्यायची नाही आहे। एकदा परत दाखवते ती साल कशी काढायची। ही साल काढणार ती। हा बल्ब आहे मिक्सरला, त्याच्या मिक्सरच्या भांड्यात तो सगळा गर काढून घेतला आणि त्याच्यात थोडा मी गूळ टाकणार आणि गूळ टाकून ते वाटून घेईन आणि त्याच्यात थोडं वेलची टाकणार। ज्यांना जायफळ आवडतं त्यांनी जायफळ टाकावं, पण मला वेलची आवडते म्हणून मी त्याच्यात वेलची टाकली आणि हे सगळं मिक्सरच्या भांड्यात फिरव। आता हे मिक्सरमध्ये वाटलेलं जे आहे, हा जो गर आहे तो मी एका भांड्यात काढून घेतला आणि कोय धुतलेलं किंवा साल धुतलेलं पाणी होतं हे आहे, हे मिक्स करणार त्याच्यात। आता ह्या गराचं मला 2 ग्लास सरबत करायचं, तर काय प्रमाणात हा गर घ्यावा लागेल हे मी तुम्हाला दाखवते। हे 2 ग्लास पाणी, मग अशी कैरी धुतलेलं होतं तेच घेतलं। तुम्ही साधं पाणीसुद्धा घेऊ शकता, पण माझ्याकडे होतं म्हणून ते घेतलं आणि त्याच्यात मी हा गर घालणार। हा 1 डाऊल मी छोटं घातलं हां आणि मग त्याच्यात गूळ पण घालणार अंदाजे। हे पहिलं फिरवून घेतलं, प्रमाणात त्याच्यात गूळ घालेल। हे बघा, हे गूळ घातला। थोडीशी करताना जरा वेलची, म्हणजे तो स्वाद राहतो वरून, वेलची पावडर बस। आणि हवं तर तुम्ही त्याच्यात केशर पण घालू शकता, म्हणजे अजून छान दिसतं। आणि मग हे जरा गूळ मेल्ट झालं की ग्लासात ओतायचं। हे बघा, हे असं आता तयार झालं त्याचं सरबत। तुम्हाला त्याच्यात हवं तसं तुमच्या चवीप्रमाणे गूळ घाला, चवीला कोणाला आवडत असेल तर जरासं मीठ घाला आणि याच्यात वेलची घालून हे अशा प्रकारे सरबत त्याचं तयार झालं। आणि हे सरबत, थँक्यू। आणि तुम्हाला आवडलं तर नक्कीच कैरीच्या पन्ह्या तुम्हाला जर हे असं आवडलं असेल तर करून बघा आणि माझ्या व्हिडिओला